पाटणबोरी येथे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्याद्वारा पूजित अक्षत कलश यात्रा 22 जानेवारी 2024 ला श्रीराम लल्ला मूर्तीची प्रतिष्ठापना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। त्या कार्यक्रमाचं निमंत्रण सर्व पाटणबोरी वासियांना देण्यासाठी पाटणबोरी येथील श्री माधवराव महाराज यांच्या मठामध्ये 16 डिसेंबरला अक्षत कलशचं आगमन झालं। त्या कलशाची मिरवणूक येथील कालिका माता मंदिरापासून राम मंदिरापर्यंत काढण्यात आली। यावेळी ठिकाणी रांगोळी काढून पुष्पवर्षाव करून यात्रेचं स्वागत करण्यात आलं। या अक्षत कलश यात्रेतील अक्षत वाटप करण्यात येणार आहे। पाटणबोरीसह परिसरातील 83 गावांमध्ये दिनांक 1 जानेवारी ते 15 जानेवारी पर्यंत अक्षत वितरण कार्यक्रम होणार आहे। याचाच एक भाग म्हणून पाटणबोरी येथे आज कलश यात्रा काढण्यात आली आहे। अयोध्येतील राम मंदिराच्या निर्मित कार्यक्रमाला पाटणबोरी वासियांची नेहमीच सहकार्याची भूमिका राहिली आहे। आजच्या कार्यक्रमाचं आयोजन श्रीराम जन्मोत्सव समिती पाटणबोरी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलंय। या अक्षत कलश यात्रेत शेकडो महिला, पुरुष आणि भाविक सहभागी झाले होते। न्यूज 15 मराठीसाठी प्रतिनिधी गजू कैलासवार, पाटणबोरी।